त्यांचं काय चाललं, काय करायचं त्याला बिबट्या वगैरे लोक नाही त्यांचे ते चालले काहीतरी त्यांचं नियोजन तर ते जाळीचं आहे ना, ते जाळी कुठून कुठून मारते. माऊलीची अशी घटना घडली की विविध राजकीय पक्षाचे पुढारी येतात, मोठमोठे वक्तव्य करतात, सरकारच्या विरोधात टीका होते, उपाययोजना काय होत नाही. असे आम्ही राजकीय पुढारी जे आहोत रोज लोकांच्या सुखात दुःखात असतो म्हणून आम्ही येतो. अच्छा, आमचं ते काम आहे आणि कमीत कमी आम्ही ओरडतोय म्हणून तरी त्या ढिम्म सरकारला थोडंफार काहीतरी लाज वाटते असं मला वाटते. मागच्या वेळेला आंदोलन केलं, अवसरीला रास्ता रोको केला म्हणून कसे तरी वनमंत्री आले आणि त्यांनी आपली अक्कल पाजळली इकडे का शेळ्या सोडू. काय म्हणजे काय घटना थांबत नाही, घटना वाढतात. घटना थांबणारच नाहीत. आजही सांगतो हे आज घडलंय, आज तुम्ही मलमपट्टी कराल, परत होणार आहे. मी तुम्हाला लिहून देतो, उद्या होईल परवा होईल माहीत नाही, पण 100% परत घडणार आहे. अहो 2000 पेक्षा जास्त बिबटे आहेत, 2000 पेक्षा जास्त बिबटे. याच्यावरती उपाययोजना 15-20 वर्षापूर्वी जर झाली असती ना तर ते थांबलं असतं. त्यावेळेला ते गरजेचं होतं, त्यावेळेला याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. आणि आज ज्या वेळेला 2-3 हजार म्हणजे असं माणसासारखे बिबटे फिरायला लागले, तो 11:30 वाजता दुपारच्या वेळेला जर त्या रोहितला उचललं जातंय तर ही किती वाईट गोष्ट आहे आपल्यासाठी. तिथं अजूनही मजूर शेतात काम करत होते, कांदा काढायचं. आता 11:30ला दुपारी जर घटना घडायला लागल्या तर आता हा न्याय न्यायचा कुठं? आणि काय सरकार करतंय म्हणले इथून पुढं आता एकही बळी जाऊ देणार नाही. उपमुख्यमंत्री आले, वनमंत्री आले, काय केलं? काय नाही, बोलाची कडीन बोलाचा भात. नागपूरच्या अधिवेशनामध्ये तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी बिबट्याचा सदृश्य कपडे परिधान करून फरक काय पडला परिसरामध्ये फरक काहीच नाही पडला. त्यांनी त्यांचे लक्ष वेधलं, भावना तिक्त व्यक्त केल्या. सरकारने काय त्याच्यातून घेतलं? सरकारने काय उपाययोजना केल्या? झिरो. त्यांनी त्यांचं काम केलं विधानमंडळात मांडायचं, पण त्याचा रिपोर्ट काय? त्याचा रिपोर्ट कार्ड काय? झिरो. काहीच उपयोग नाही. उपाययोजना आता नजीकच्या भविष्याकाळात लवकर केल्या पाहिजेत, नाहीतर हा म्हणजे आजची जी घटना माऊली, खरंच मगाशी मी फोटो बघितला, खूप वाईट आहे. आम्ही स्वतः पाहिले ते. रायगडवरून एक कुटुंब आपल्याकडे पोट भरण्यासाठी येतं, आपल्या शिवजन्मभूमीत हे घडलं, हेच थोडंसं हृदयद्रावक आहे. सरकारचे सहयोगी सदस्यांना लक्ष वेधण्यासाठी बिबट्याचे सदृश्य कपडे परिधान करावे लागतात. ठीक आहे ना, ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं. ती चूक का बरोबर हा नंतरचा शोधाचा विषय. त्यांनी त्यांचं काम केले, ते चुकही असेल, ते बरोबरही असेल, त्यांनी त्यांचं काम केले. हा उद्रेक इतका भयानक आहे, हा उद्रेक इतका भयानक आहे की त्याला आता सरकारने, म्हणजे मी मगाशी म्हणालो तसं राष्ट्रीय आपत्ती घोषित करणं गरजेचं आहे. मी मागेही म्हणालोय, त्या दिवशी मी सांगितलं पिंपरखेडची घटना झाली, सरकारने ते ड्रोन आणले पाहिजेत, ड्रोनमधून ते बिबटे पाहिले पाहिजेत आणि ड्रोनमधून त्याच्यावरती बॉम्ब टाकून मारले पाहिजेत. अहो हा सगळा चुत्या बनवायचा धंदा चालवलाय सरकारने. शूट करा हे करा, ते आता शेतकरी बिचारे गरीब लोक म्हणतात शूट करायची परवानगी द्या. कसे शूट करणार? ते तुमचे शूटर आले तर कसे शूट करणार? ही काय सोपी गोष्ट आहे का वाणी साहेब? याच्यामध्ये सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषित करणं, ड्रोन्स, लष्कराचे ड्रोन पाचारण करणं, त्याच्यातून ते बिबटे शोधणं आणि त्याला बंदुकीच्या ऐवजी बॉम्बने मारून टाकणं, दुसरा उपाय नाही. मला माहीत नाही, मी त्याच्यातला टेक्निशियन नाही, पण याच्याशिवाय तुमच्याजवळ दुसरा पर्याय नाही. शूटचं काय घेऊन राहिले? 26 लोकांची त्या पिंपरखेडला टीम होती शूटरची. अरे त्यांना एक बिबट्या मारायला दीड 2 दिवस लागले. हे नुसतं बोलायचं काम आहे हो. शूट करायला परवानगी द्या, काय होत नाही. आणि किती शूट करणार? आणि तो पुढे येणार आहे का? बिबट्या तुमच्या पुढे येणार आहे का? मला शूट करणं म्हणणार आहे का? अजिबात नाही. हिवरेला 14-15 शेळ्या बिबट्यानी मारले, त्यावेळेस तुम्ही म्हणाले होते की बिबट्या आता मंत्रालय नेऊन सोडला पाहिजे. हो, आम्हाला सापडत नाही ना तो. वाणी साहेब, तुम्हाला या सगळ्यातलं म्हणजे अडचणी लक्षात येत आहेत. सोडला पाहिजे. आम्हाला जर सापडला तर 100% किती केसेस होऊ द्या. आता माणिकडोला भरपूर बिबटे पकडलेले आहेत साहेब. तिथे जाऊन ते बघा, हे थोडं नुसतं बोलाची कडी बोलाचा भात, तिथून जाऊन उचलणं, ती काय शिळी आहे का दरलीन घेऊन गेलो आपण? तसं होत नाही. जर आम्हाला तो बिबट्या कुठं पिंजऱ्यात सापडला तर आम्ही 100% ते करू. आमच्या डोक्यात आहेच. आता होतं काय, तुमच्या पुढं बोललं का ते मीडियात जाणार, परत पोलीस सावध होणार. ह्या सगळ्या अनंत अडचणी आहेत. याच्यामध्ये खूप शहाणपणाने निर्णय घ्यावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचे राष्ट्रीय आपत्ती भविष्य काळामध्ये गनिमी कामा होऊ शकतो. 100% होणार.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.